हॅलो फ्रेंड, कशा आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर ना, श्रावणातला आपला दुसरा सोमवार आहे। तर आज मी मेनू मध्ये काय बनवणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते, शेअर करते। म्हणजे असं फार काही वेगळं नाहीये, पण जे काय आहे ते सुद्धा मी शेअर करायचं असं ठरवलेलं आहे। आणि ना, कालचा ब्लॉग आला नाही, त्याचं कारण असं आहे की आईची तब्येत बरी नव्हती ना, मग मी आईकडे गेली होती। इव्हनिंग सोबत शेअर करते। तर चला, आता मी कुकर वगैरे घेतलेला आहे। तर आपण ना कितीही भारी मेनू बनवू द्या, त्याच्यामध्ये डाळ भात नसेल ना तर त्याचा काहीच उपयोग नाहीये। कारण ना, शेवटी किती भारी भारी असे आयटम खाल्ले ना की वरण भात तर शेवटच्या ह्याच्यामध्ये लागतच ना आपल्याला। तर माझं सुद्धा तसंच आहे। आणि मेन म्हणजे मुलांचा तर माझा खूपच मोठा प्रॉब्लेम आहे। बाहेर कुठे जायचं म्हटलं ना की त्यांना तर ना वरण भाताशिवाय म्हणजे डाळ भाताशिवाय काही हेच होत नाहीये। थोडासा आवाज येत असेल तर बघू शकता, तुम्हाला मागच्या खिडकीतून दिसत असेल की गाडी पार्क होतीये तिथे बॅक साईडला। तर चला, आता आपण स्वयंपाकाला तर फ्रेंड बघू शकता, मी ही डाळ घेतलेली आहे। ह्याच्यात मसुरीची डाळ सुद्धा मी थोडीशी मिक्स केली। कारण ना काय होतं की नुसती आपली तुरीची डाळ खाली ना, त्या तुरीच्या डाळीमध्ये ना खूप जास्त प्रमाणात आम्ल असतं, त्यामुळे मग खूप पित्ताचा त्रास होतोय। तर मग आता हे एवढं घेतलंय, थोडीशी गावाकडची डाळ आहे ही तुरीची। तर फ्रेंड, कोणाकोणाला पित्ताचा त्रास आहे आणि कोण कोण ही अशी ट्रिक वापरतं वरण खाण्यासाठी, तर मी तरी वापरते ही ट्रिक। कारण जरा म्हणजे एकतर वरण तर खायचं असतं, वरण भात, आणि मग आपल्याला ते खाल्ल्याच्या नंतर खूप सारा त्रास सुद्धा होतो। त्यामुळे तो त्रास टाळण्यासाठी थोडंसं, आणि असं म्हणतात की, म्हणजे मी तर कधी वापरलं नाही पण ऐकलं मी बऱ्याच जणांच्या तोंडातून, त्यामध्ये ना आमसूल वगैरे म्हणजे वरणामध्ये टाकलं की मग थोडंसं नाही का, म्हणजे त्याच्यामधला आम्लपणा कमी होतो असं म्हणतात। म्हणजे मला काय माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता मला कॉमेंटमध्ये। हो, आणि आजच्या व्हिडिओमध्ये फक्त माझं किचन रिलेटेडच, म्हणजे मी जे काय स्वयंपाक वगैरे करते, म्हणजे खूप काय असा वेगळा स्पेशल मेनू नाहीये, पण जे काय आहे ना ते डेलीच्या जेवणामधलंच आहे। चपाती, भाजी, भात, भाजीमध्ये कारल्याचं भाजी बनवलेली आहे, आणि वरण भात तर हे आपलं रेग्युलरच आहे। आणि त्यानंतर मग थोडंसं लोणचं वगैरे पण असतो सोबत जेवणासाठी। तर हे सगळं असं आहे बघा माझा मेनू आजचा। तर हो, आणि श्रावणातला हा आपला दुसरा सोमवार आहे। तर श्रावणातल्या दुसऱ्या सोमवार निमित्त सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तर स्वयंपाक करत असताना सर्वात आधी तर मी कुकर लावून घेत असते, आणि त्यानंतर जर का माझं पीठ वगैरे भिजवलेलं असेल तर मग मी लगेचच पोळ्या वगैरे करून घेत असते। तर आज सुद्धा मी तसंच, म्हणजे मी जसं माझं रुटीन आहे तसंच मी फॉलो केलेलं आहे। वरण तर टाकलेलंच आहे बाजूलाच, आणि सोबतच शेजारी पोळ्या। तर ना पटापट अशा मी पोळ्या वगैरे लाटून घेते, आणि त्यानंतर ना सर्वात आधी तर ना पटकन काय करते मी की गोळे वगैरे बनवून घेते। कारण ना गोळे बनलेले असले ना की पटापट पोळ्या वगैरे लाटून होतात, म्हणजे फार असा वेळ लागत नाही। त्यामुळे मग मी आधी गोळे वगैरे बनवून घेते, आणि त्यानंतर म्हणजे गोळे पण असे अगदीच सगळ्या पिठाचे नाही, पण जेवढे काय लागतात म्हणजे 4-5 चपात्यांचे असे बनवून घेत असते। म्हणजे मग जेणेकरून म्हणजे आपल्याला पण असं म्हणजे करताना हे होतं। तर चला, आता माझ्या चपात्या वगैरे पूर्ण लाटून घेते आणि भाजून घेते। तर ताईंनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? हो, आणि ज्या कोणी आपल्या नवीन ताई येत आहेत ना आपल्या चॅनलवरती, तर त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका बरं का। तर आता इथे फायनली पोळ्या वगैरे करून झाल्या, भाजीला फोडणी वगैरे देऊन झाली, आणि हे इथं वरण केलेलं होतं, आणि कढईमध्ये बघा तुम्हाला पुढे दिसतच असेल, त्याच्यामध्ये ना वरण तर खूप छान झालं होतं, फिक्कं वरण केलं आहे, आणि कारल्याची भाजी केलेली आहे, तुम्हाला दिसेलच। आणि इथे आधी कुकरमध्ये भात लावलेला आहे। तर हे बघा गरम गरम होता, आणि ठसका सगळा माझ्या नाकात गेला। बापरे, एवढं डेंजर झालं ना, असं वाटत होतं की काय तरी थोड्या वेळासाठी श्वासच असा गुदमरल्यासारखा झाला होता। तर आणि डोळ्याला सुद्धा एकदम असं तिखट तिखट फील होत होतं। तर त्यानंतर मग हे सगळं काय झालं, आणि मी तुम्हाला इथे काहीतरी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करत होते, पण मला ना बोलताना सुद्धा तुम्ही बघताय मी किती लाल लाल झालेली आहे, कारण खूपच असं हे झालं होतं। तर असो,
फायनली माझा आता स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे आणि पुढे बघा तुम्हाला बाहेर जाऊन मी आज दिवसभरामध्ये काय केलंय तर दिवसभर म्हटलं ना की कामं काही कमी नसतात, कामं सगळे बाकीचे करून म्हणजे मी माझे ना हे जे काही माझे शौक वगैरे आहेत ते जपते आणि जे काय माझे कामं वगैरे आहेत ते सुद्धा करायचा प्रयत्न करते. तर ना फ्रेंड, माझा स्वयंपाक वगैरे तर सगळं काय उरकलेलं आहे बघा. ते झाल्याच्या नंतर मी बाहेर आली आहे. तर बाहेर याच्यासाठी आले की मी तुम्हाला मी ना आज दिवसभरामध्ये काय काय केलं तर सकाळी उठल्याच्या नंतर जी काय आपली रेग्युलर कामं असतात ती सुद्धा केलेली आहेत आणि त्यानंतर मी हे ब्लाऊज तर ना फ्रेंड आजच्या दिवसामध्ये ना मी हे कस्टमरचं एक ब्लाऊज शिवलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. हे सिंपलच आहे, फक्त अस्तर लावलेलं आहे त्यांच्या ब्लाऊजला. तर हे असं हे एक शिवलेलं आहे आणि हे प्रिन्सेस लाईन ब्लाऊज आहे. तर हे त्यांचं मेजरमेंटचं ब्लाऊज आणि हे वाला जे आहे ना तर हे दुसरं कट केलेलं आहे. तर उद्या हे शिवून टाकेल. शिवताना जमलं तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. तर फ्रेंड, आजच्या स्वयंपाकासह माझ्या ब्लाऊजचा ब्लाऊजचं माझं तुम्हाला दाखवलेलं ते आणि स्वयंपाकासह आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. आणि सोबतच ज्या कोणी आपल्या नवीन ताई दादा चॅनलला व्हिजिट करत असतील ना तर त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर ना पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय अँड टेक केअर.